ह्यात गाईच्या दुधाचं जे लोणी आहे ते ठेवायचं। नमस्कार, मी प्राजक्ता पै शापूरकर आणि जसं तुम्हाला मी प्रॉमिस केलं होतं तसंच आज शनिवारी खास तुमच्यासाठी कोकणी नाश्त्याचा एक मस्त प्रकार घेऊन आलेली आहे। ते म्हणजे तिकसाणीचं मस्कत। कसं करायचं चला बघूया। आता हे तिकसाणीचं मस्कत म्हणजे काय तर एक कोकणी रेसिपी आहे जी अगदी लहान असल्यापासून मी खात आली आहे। मला असं वाटलं होतं ही खूप सोपी रेसिपी आहे तर तुम्हाला काय दाखवायची, पण सगळ्यांना आजकाल अगदी इझी बनणारा, झटपट खूप कमी साहित्यात बनणारा ब्रेकफास्ट अशा रेसिपीची खूप डिमांड आहे, म्हणून म्हटलं चला तुमच्यावर शेअर करूया। साहित्य बघूया। आता इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ओलं खोबरं, भरपूर बारीक चिरलेला कांदा याला लागतो, आलं आपण बारीक चिरून घ्यायचं आहे, नंतर हिरवी मिरची आणि कढीपत्ता सुद्धा इथे छान बारीक चिरून घेतलेला आहे। आता पहिला हे आपण कसं मिक्स करायचं, काय करायचं ते दाखवते। बारीक चिरलेला एक मोठा कांदा, याच्यात आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे, जवळपास एक मोठी वाटी। ओल्या खोबऱ्याची चव आणि कांद्याची चव ह्या तिकसाणीच्या मस्कतला खूप छान येते। नंतर हिरवी मिरची, कारण तिकसाणी म्हणजे काय तिखट आणि गोडसाणी म्हणजे काय गोड, असा हा कोकणी शब्द आहे आमचा। आणि ह्याच्यामध्ये आलं घालायचं आहे, 1 इंच आलं छान बारीक चिरून घ्यायचं आहे। 1-2 कढीपत्त्याच्या काड्यातले जे लीव्स असतात ते काढून ते बारीक चिरून घातलेले आहेत। इथं मी अगदी नावाला गूळ घालते, एक छान असा गोडूस चव येते त्याला, अगदी चिमटभर। नंतर चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे। एक लक्षात ठेवायचं की हे सगळं साहित्य आपण घेतलंय, पण ह्यात खूप सारं गव्हाचं पीठ घालायचं नाही आहे। गव्हाचं पीठ हे फक्त नावाला बाइंडिंगसाठी, मी दाखवते मी तुम्हाला किती घालायचं, जवळपास एक मोठी वाटी घालायचं। हे सगळं छान असं चिरडून घेतलं की ह्याचा स्वाद जो आहे तो छान एनहॅन्स होतो। आणि मग ह्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालायचं। आता गव्हाचं पीठ घालताना की नाही सगळं पटकन घालू नका, लागेल तसं घाला, कारण कांद्याची चव आपल्याला हवी आहे याच्यामध्ये। हे बघा, बस, आणि नकोच। आणि आता हे मळण्यासाठी काय करायचं, समजा जर घरात तुमच्या ताक असेल तर ताक घ्या, घरचं ताक, नसेल तर पाण्याने हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि ह्याचं जे पीठ मळायचं नाहीये, लक्षात ठेवा, थालीपीठासारखं हे आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण डोशाचं बॅटर करतो ना अगदी तसंच, त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट। आता हे बघा, हे साधारण असं व्हायला पाहिजे, हे सुद्धा घट्टच आहे। ह्याच्यामध्ये आता समजा जर ताक पेक्षा थोडंसं आपण पाणी ऍड करूया, अगदी नावाला, थोडं सैलसर पाहिजे हे। हे बघा असं। आणि आता आपण तिकसाणी मस्कत करायला घेऊया। आपल्याला भिडाचा तवा घ्यायचा आहे किंवा लोखंडी तवा, त्याला पहिला आपण नॉनस्टिक करून घेऊ। थोडं तेल लावून गरम झालं की आता हे स्वच्छ कपड्याने, आमच्या इथं नाळाचा शेंडा असतो ना त्याच्याने हे पुसून घेतात, असं छान साईडनं पण पुसून घ्यायचं म्हणजे नॉनस्टिक होतो छान। आता काय करायचं, एक गोळा घ्यायचा आणि ह्याच्यावर छान करून पसरवायचं। एक लक्षात ठेवा, खूप मोठे मोठे करायला जाऊ नका, साधारण मध्यम आकाराचे करा। आणि जर प्रॅक्टिस नसेल, नवीन शिकाऊ असाल तुम्ही, तर सरळ
डाऊल घ्या आणि त्याच्याने पसरवा. थोडा आणि सैल पीठ केलं तरी चालेल. हे पातळ पण डोशापेक्षा जरा जाड असं आपण हे पसरवून घ्यायचं आहे. आणि आता काय करायचं, ह्याला थोडं बाजूनी हलके तेल सोडायचं बस. आणि आता ह्याला आपण झाकण ठेवू. इथं बघा वरचा सुद्धा लेयर बऱ्यापैकी छान असा शिजल्यासारखा वाटतं. हां, खरं आपल्याला पलटी तर मारायचीच आहे. छान असं इझिली निघतं. आणि आता काय करायचं माहिती आहे का, एक तर तुम्ही ह्याला मध्ये कट करून तेल घालू शकता, म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित तेल पोचतं. हे बघा असं ही आमची स्टाईल आहे. आणि तेल जे आहे असं घालायचं. या बाटलीची अशी खासियत आहे की ह्याच्यातून खूप जास्त तेल पडत नाही. खूप छोटा नॉझल आहे ह्याचा, चमच्याची वगैरे आवश्यकता नाही. आणि हे छान असं खरपूस भाजून द्यायचं. आता म्हणजे आता झाकण लावायची अजिबात गरज नाही आहे. आता याला आणि एकदा असं भाजून घ्या. येस, असं छान खरपूस भाजलं पाहिजे तरच ते तिखसानी मस्कट छान होतं. हा जो लेयर आहे ना असा क्रिस्पी आला पाहिजे. आता हे झालेलं आहे, आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. आता हे झालं ट्रेंड लोकांसाठी, पण जे नवशिकी आहे ज्यांना डायरेक्ट तव्यावर थापता येते तर त्यांनी कशी करायची ही तिखसानी मस्कट ते दाखवते. आता हे जे आपण बॅटर तयार केलंय ह्याच्यात थोडं आणि पाणी ऍड करूया. थोडं सैल करायचं पीठ. आणि आता हे काय करायचं, चमच्यात घ्यायचं आणि ह्या चमच्याने तसं पसरवायचं. तर ह्याच्यात बघा पिठाचं प्रमाण खूप कमी आहे. तुम्हाला कांदा कांदा कांदाच दिसतोय किंवा खोबरं का पांढरं असल्यामुळे दिसत नाही, पण कांद्याचं प्रमाण जास्त दिसते. त्याच्यानेच आपल्या या मस्कटला चव छान येते. हे बघा असं पसरवलं की हात लावायची गरज नाही. आणि आता परत तेल जरा असं बाजूने घालून झाकण लावून ठेवून टाकूया. आणि आता याच्यावर काय करायचं, मस्तपैकी घरात गाईच्या दुधाचं जे लोणी आहे ते ठेवायचं. इथं बघा हे लोणी छान असं विरघळलेलं आहे. वरून छान क्रिस्पी होतं आणि आतमध्ये खूप सुपर्ब असं सॉफ्ट असतं. मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी, ह्याला तसं चटणीची आवश्यकताच नाही आहे, लोण्याबरोबर खाल्लं तरी मस्त लागतं. कारण कांदा, आलं, हिरवी मिरची, कढीपत्ता असतं, त्यामुळे चव खूप टेस्टी असते. ओलं खोबरं असतं. पण जर तुम्हाला आवडत असेल, म्हणजे चटणी लवर असाल तर एखादी चटणी घ्या त्याच्याबरोबर, मस्त लागतं. एन्जॉय. मस्तपैकी अगदी 2 ते 3 इंग्रेडियंट्समध्ये हे तिखसानी मस्कट टेस्टी अशी रेसिपी तयार होते. आमची कोकणी रेसिपी आहे. आमगेल रेसिपी असा, मस्ट ट्राय रेसिपी असा, करून बघा, आवडणार ह्याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा आणि बघत राहा मास्टर रेसिपीज.